नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ग्रीन केअर ॲग्रोचा प्रतिनिधी तुषार शिंत्रे. आज आपण आलो आहोत मनोराजुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे. तर आज आपण माणिक भोसले साहेब यांच्या प्लॉटवरती आपण आलो. तर साहेबांनी 10 दिवसामागं आपलं ग्रीन केअर कंपनीचं क्लोरेक्स हे मिलीबगसाठी वापरलं होतं. तर साहेबांनी मिलीबगसाठी क्लोरेक्स वापरलं होतं. त्याचा आपण रिझल्ट बघू शकता. मिलीबग पूर्ण वायाला आहे, का पडलेला आहे. तरी बघा खाली खोडावर पानावरती पूर्ण खाली तसं हे गेले तिथं झाडावरती दाखवू शकतो. पूर्ण मिलीबग का पडला आहे. तर साहेबांना आपण विचारूया आपल्या क्लोरेक्सचा साहेबांना रिझल्ट कसा आला आहे ते. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं ग्रीन केअर कंपनीचं ICAR मान्यता प्राप्त क्लोरेक्स ह्या प्रोडक्टचा रिझल्ट तुम्हाला कशा प्रकारे आला आहे? 10 दिवसाच्या पाठीमागे आपण मारलेला आहे क्लोरेक्स आणि रिझल्ट याचा चांगला आला आहे. आणि पहिली आपण औषध मारली होती त्याचा रिझल्ट थोडा आला नाही याचा, आणि क्लोरेक्सचा रिझल्ट चांगला आला आहे. तर साहेबांचं म्हणणं आहे की बाकीचं प्रोडक्ट औषध मारले होते पण रिझल्ट असा आला नाही, पण आपल्या ग्रीन केअर कंपनी क्लोरेक्स हे प्रोडक्ट मारल्यावरती साहेबांना चांगल्या प्रकारे रिझल्ट आला आहे. तर साहेब आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सांगू इच्छिता क्लोरेक्स बद्दल? आपण क्लोरेक्स मारल्याबद्दल रिझल्ट बी चांगला आहे आणि प्रत्येकानं वापरावं. तर ठीक आहे, आपण बघतोय. तर आपण वापरण्याचं प्रमाण असं केलं होतं की 400 लिटर पाणी केलं होतं 1 किलोसाठी, आणि एका वेळेतून आलटून पालटून आपण स्प्रे केला होता. तर सकाळी 9 वाजता भिजत घालून संध्याकाळी 5 वाजता आपण स्प्रे केला होता. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ग्रीन केअर ॲग्रोचा प्रतिनिधी तुषार शिंत्रे. आज आपण आलो आहोत मनोराजुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली. तर साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय सर? माणिक शंकर भोसले. माणिक शंकर भोसले यांच्या प्लॉटवरती आलो आहोत. प्लॉटचा हा प्लॉट माणिकचमच आहे. तर सध्या प्लॉटवरती मिलीबगचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात दिसत आहे. तर आपण बघू शकताय प्लॉटवरती किती प्रमाणात हा मिलीबग आलेला आहे. मण्यावरती खोडावरती मिलीबग आलेला आहे. तर आपण काय करणार आहे या मिलीबग नियंत्रण आणण्यासाठी? तर आपण आपल्या ग्रीन केअर कंपनीचं ICAR मान्यता प्राप्त क्लोरेक्स हे प्रोडक्ट आपण मिक्स करणार आहे. तर आपण काय करायचं आहे, 20 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मिक्स करणार आहे. आणि 1 किलो मिक्स करून आपण आत्ता वाजले 10 वाजता आपण मिक्स करून कमीत कमी 5 तास भिजत घालणार आहे. 5 तास भिजत घालून संध्याकाळी 4:30च्या पुढं आपण स्प्रे घेणार आहे. आपण 20 लिटर पाण्यामध्ये क्लोरेक्स भिजत घातलं होतं. तर 5 तास झाले आहेत. तर आपण क्लोरेक्स 20 लिटर मिक्स केला आहे 2.5 लिटर पाण्यामध्ये. तर आपण आता स्प्रे घ्यायला चालू करू.